23 गावांमध्ये कोणत्याही सुविधा नसतानाही पुणे मनपाकडून तिप्पट कर वसुली तर हद्दवाढ भागामध्ये गाव विकण्याचा पाटा गावकऱ्यांकडून निषेध। राज्यासह देशात पुढील 24 तासात अवकाळी पावसाची हजेरी। मुंबई ठाण्यासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा। समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे 4 मार्चला लोकार्पण। इगतपुरी ते नागपूर प्रवास होणार सुसाट। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, तर ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल फेऱ्या। पुणे लोणावळा दरम्यान मेगा ब्लॉक आणि काही गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार। कल्याण शिळफाटा रस्ता आज अवजड वाहनांसाठी बंद। शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय। विरार सुरत रेल्वे मार्गावर आज ब्लॉक। मिशन रफ्तार प्रकल्पाच्या कामासाठी निर्णय। पालिकेच्या नेटक्या कारभारासाठी मुंबई विकास समितीच्या शिफारशी। पार्किंग, पाणी गळती, आरोग्य, स्वच्छतेकडे विशेष लक्ष। हजारो कोटी रुपयांच्या निविदा काढूनही मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीत, तर नागरिकांवर खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ। मुंबईतून 8,000 शौचालयांची स्वच्छता, 1300 कोटी रुपयांची निविदा। सोलापुरात एमडी मेफेड्रॉनची विक्री करणाऱ्यांवर कारवाई, तर देगाव रोड येथून एका तरुणाला अटक। हिंगोलीमध्ये कांदा पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव। ढगाळ वातावरणाचा फटका बसल्याने कांदा वीज उत्पन्नात घट होण्याची शक्यता। चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यामधील सास्ती इथं 2 विद्यार्थ्यांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू। मातीच्या गळ्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाल्याची माहिती। गोंदियामध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 140 कोटी वर्ग नमो सन्मानची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। थकीत वीज बिल न भरणाऱ्यांवर महावितरणाची कारवाई। वाशिम जिल्ह्यातील 8,449 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। मिरज तालुक्यामध्ये कूपनलिका खोदाईच्या कामास विलंब। पाणी टंचाईने त्रस्त महिलांचे जोडेमारो आंदोलन। संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकलं टाळ। आणि चंद्रपुरात ताडोबा महोत्सवास विश्वविक्रम। वनविभागाच्या वतीनं 23 देशी प्रजातीच्या 65,724 कुंड्यातील रोपट्यांच्या सहाय्याने साकारलं भारत माता हे अक्षर।